बरेच लोक जेवतात आणि मग आंघोळ करतात किंवा कधी कधी काय होतं की काही घरामध्ये अशीच संस्कृती असते की सकाळी पहिल्यांदा नाश्ता आणि मग नाश्ता झालं की जेवायला जातात. पण तसं हे बरोबर नाही हं. कारण काय, जेवण आपण पोटामध्ये जेव्हा घेतो त्यावेळेला त्याला पचवण्यासाठी रक्त पुरवठा लागतो आणि तो रक्त पुरवठा काय करतो, जेवण पचवण्याची घटना शरीरामध्ये घडवतो. पण हेच आपण जेवलो किंवा नाश्ता केला आणि आंघोळ केली तर काय होतं, आंघोळ केल्या केल्या ज्या वेळेला पाणी ह्या त्वचेवरती पडतं त्यावेळेला त्या त्वचेवरती पाणी पडलं की रक्ताभिसरणाची सिस्टम जी आहे तर ही या त्वचेकडे जाते आणि आंघोळ केली की मग आंघोळीसाठी ही रक्ताभिसरणाची सिस्टम जी आहे ती तिकडे जाते आणि मग शरीर कन्फ्यूज होतं की आता रक्तपुरवठा कुठं पाठवायचा आहे, जेवण पचवण्याकडे की आंघोळीकडे. पण आंघोळ हे प्रमाणाने जास्त आहे, सरफेस जो आहे तो त्याच्यात जास्त आहे आणि त्यामुळे हा सगळा रक्तपुरवठा जो आहे तो तिकडे जातो आणि पचन बिघडतं. त्यामुळे जर रोज तुम्ही नाश्ता केल्यानंतर आंघोळ करत असाल तर नक्की तुमचं पचन बिघडू शकतं.